कौटुंबिक मिटिंगमध्ये मिटू, चर्चेमधून मिटू, सगळे पाहुणे मिटून मिळू, किंवा ते पंचांना घेऊन बसू आणि मग प्रकरण मिटू, तिथं लिहून घेऊ. हे प्रसंग आता चालत नाहीत. काय झाले की आपल्या काळामध्ये आणि आपल्या ज्येष्ठांच्या काळामध्ये फार मोठा फरक पडलेला आहे. आपल्या ज्येष्ठांना म्हणजे तुमच्या वडिलांना, काकांना, मामांना त्यांच्या सासरी म्हणजे त्यांच्या बायकोच्या माहेरी मान होता आणि म्हणून ही लोक गेली तर त्यांचं म्हणणं सन्मानाने ऐकलं जायचं आणि त्यांचे वाद संपायचे. आज तुम्ही तुमच्या सासरवाडीला गेला तर शिवीगाळ मारहाण पण खाऊन येत आहे, वरून खोटे गुन्हे पण घेऊन येत आहे. त्यामुळे ते मार्ग आता संपलेले आहेत. त्यामुळे त्या मार्गाचं ऐकून जर काय करायला जाल तर खड्ड्यात पडणं तुमचं निश्चित आहे. त्यामुळे हे ज्येष्ठ तुमचं प्रकरण मिटवायचं राहिलं साईडला, तुमचे जानी दुश्मन बनू पाहतात. त्यामुळे ज्येष्ठांना देवासारखं ठेवा, पण करा मात्र स्वतःच्या मनाने.